Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's positive way. DNA आज 20व्या शतकामध्ये आणि 21व्या शतकाकडे जी आपली वाटचाल चालू आहे, एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जी काही माहिती ट्रान्सफर केली जाते, ही फर्स्ट जनरेशन असेल किंवा देर आर नंबर जनरेशन असेल, सेकंड जनरेशन असेल, वनस्पतीचं असेल, प्राण्यांचं असेल किंवा थर्ड जनरेशन म्हणजे पिढ्यानपिढ्या ही माहिती एका पिढीतून, एका झाडाला आंबे जर येत असेल ते झाड पुढच्या पिढीला तुम्ही आंबेच बनवा, त्या ठिकाणी कुठल्याही झाडाला शेवगाची शेंग येणार नाही. ही जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर केली जाते. म्हणजे जेनेटिक ट्रान्सफर करण्यासाठी कुठलं मीडियमचं आहे किंवा कोण रिस्पॉन्सिबल आहे, आज आपण अगदी डोळे झाकून सांगू शकेल की या ठिकाणी डीएनए हा रिस्पॉन्सिबल आहे, आज आपण सांगू शकतो. परंतु हा डीएनए रिस्पॉन्सिबल आहे हा शोध किंवा इव्होल्युशन होण्यासाठी जे अनेक सायंटिस्ट आले, तर काही सायंटिस्टनी हे द्वंद्व सुरू झालं की नाही, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीसाठी डीएनए रिस्पॉन्सिबल नाही आहे, प्रोटीन रिस्पॉन्सिबल आहे. परंतु शास्त्रज्ञाने गेली 200 वर्षापासून साधारणपणे हा प्रवास आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हा प्रवास जो काही सुरुवात झाली 1869 मध्ये, 1869 ते 1950 मध्ये आपल्याला या ठिकाणी कन्फर्म झालं की हा जो जवळजवळ हा काळ जर पाहिला तर 100 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला डीएनए हा जेनेटिक मटेरियल्स आहे आणि माहिती ट्रान्सफर करण्यासाठी डीएनए महत्वाचा आहे हे आपण कन्फर्म केलं. हा मधला जो काही पिरियड्स आहे, या पिरियड्स मध्ये सायंटिस्ट आणि त्यांचे कॉन्ट्रीब्युशन्स या सेक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. यातील पहिला जो सायंटिस्ट आहे फेडरिक मिशर्स. फेडरिक मिशर्स हे एका बॅक्टेरियावर काम करत असताना जवळच्या हॉस्पिटल्स मधून ते एक सर्जिकल बँडेज घेऊन येत होते आणि या सर्जिकल बँडेज मध्ये पस किंवा आपण मराठीमध्ये ज्याला पू म्हणतो, त्या पूवर अभ्यास करत असताना त्या पस मध्ये डेफिनेटली पस हे आपल्या शरीराची इम्युनिटी किंवा व्हाईट ब्लड सेलने येणाऱ्या एक्सटर्नल मायक्रो ऑर्गॅनिझम किल केल्याचं एक इंडिकेशन आहे. तर या पस मध्ये असणाऱ्या डब्ल्यूबीसी मध्ये, या डब्ल्यूबीसी मध्ये यांना जो काही घटक मिळाला त्या घटकाला त्यांनी नाव दिलं डीएनए. हा न्यूक्लियस मध्ये मिळाला म्हणून त्यांनी प्रथम याला न्यूक्लिन असं समजलं. परंतु नंतर फेडरिक फिशर्स नंतर जे काही शास्त्रज्ञ आहे त्यांचं नाव आहे अल्टमॅक. अल्टमॅक यांना असं जाणवलं की हा न्यूक्लियस मध्ये असणारा डीएनए जो काही आहे, जो काही न्यूक्लिन आहे, त्याचं नेचर हे ऍसिडिक नेचर्स आहे. म्हणून या ऍसिडिक नेचरला त्यांनी जे नाव दिलं त्या नावाला म्हटलं जातं न्यूक्लिक ऍसिड. म्हणजे डीएनए ला पहिल्यांदा शोध करण्याचं कॉन्ट्रीब्युशन जे जातं ते फेडरिक बिशर, पण त्यांनी डीएनए ला न्यूक्लिन हा शब्द वापरला. डीएनए हा शब्द अगदी अलीकडील काळामध्ये वापरण्यात आला, ज्यावेळेस त्याच्यामधील शुगरचं नेचर पाहून आपण त्याला डीऑक्सीरायबोज हा शब्द वापरला जातो. त्यामुळं फेडरिक मिशर यांचं कॉन्ट्रीब्युशन डीएनएच्या संदर्भातली डीएनएचा जो काही पेटंट नाव आहे न्यूक्लिन या संशोधनापुरतं आहे. दुसऱ्या सायंटिस्टकडे आपण जातो 1928 मध्ये. यांचं नाव आहे फ्रेडरिक ग्रिफिथ सायंटिस्ट. यांनी देखील विचार केला की ऑर्गॅनिझम्स मध्ये, प्लांट मध्ये कोण रिस्पॉन्सिबल आहे. यांचा अतिशय सुंदर असा एक्सपेरिमेंट त्यांनी केला. यासाठी त्यांनी जो काही बॅक्टेरिया वापरला तो बॅक्टेरिया आहे स्ट्रिप्टोकोकस निमोनिया. आपण याला एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा निमोनिया नावातच इंडिकेट केला जातो. हा सस्तन प्राण्यामध्ये किंवा मॅमेलियन सेल्स मध्ये, उंदीर असेल, मानव असेल किंवा इतर प्राणी असेल, त्यांच्यामध्ये हा निमोनिया हा आजार निर्माण करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. एक्सपेरिमेंटच्या दृष्टीनं या स्टॅफिलोकोकसच्या त्यांनी 2 प्रकार वापरले. त्याला आपण एस स्ट्रेन असं म्हटलं जातं. एस स्ट्रेन्स आपण त्याला स्मूथ स्ट्रेप्टोकोकस निमोनिया, म्हणजे याच्यामध्ये जो काही बॅक्टेरिया आहे त्याच्यावर एक कॅप्सूल असणार आहे म्हणून त्याला स्मूथ म्हटलं जातं स्ट्रक्चरली, फिनोटॉमिकली. परंतु दुसरी ज्याची स्ट्रेन आहे हा विदाऊट सेल आहे म्हणून त्यांनी याला नाव दिलं नॉन कॅप्सुलेटेड. आता हा जो काही आहे हा कॅप्सुलेटेड आहे.
तर त्यांचं ऑब्झर्वेशन काय, हा मॅमल्स मध्ये त्यातला सस्तन प्राणी हा माईस आहे असं आपण या ठिकाणी लक्षात ठेवूया. म्हणजे आपल्या लक्षात येईल हा माईस आहे. तर या माईसला त्यांनी येस बॅक्टेरियाचं इंजेक्शन दिलं किंवा त्याला टोचलं. तर त्यांच्या लक्षात असं आलं की ज्यावेळेस त्यांनी येस बॅक्टेरियाचं इंजेक्शन या माईसला दिलं त्यावेळेस तो माईस काही तासानंतर डेड झाला. डेड झाला म्हणजे काय, कारण या बॅक्टेरियानं त्या माईसमध्ये निमोनिया निर्माण केला आणि निमोनियाच्या इन्फेक्शनमुळे माईस डेड झाला. त्यावरून त्यांनी कन्क्लुजन असं काढलं की ही येस स्ट्रेन जी काही आहे ती विषारी आहे, ती व्हिरुलंट स्ट्रेन्स आहे किंवा ती मॅमल्समध्ये आजार निर्माण करते, म्हणून त्यांनी तिला पॅथोजेनिक नाव दिलं. दुसरं त्यांनी ऑब्झर्वेशन असं केलं, दुसऱ्या उंदराला त्यांनी स्ट्रिप्टोकोकस निमोची आर स्ट्रेन इंजेक्ट केली. आता स्ट्रिप्टोकोकस निमोची आर स्ट्रेन इंडिकेशन केलं असताना त्यांना असं ऑब्झर्वेशन मध्ये आलं की हा उंदराला कुठलाही निमोनिया झालेला नाही आणि हा उंदीर लाईव्ह आहे. त्यावरून त्यांनी कन्क्लुजन काढलं की हा स्मूथ जो नॉन कॅप्सुलेटेड नाही आहे, तर त्यांनी सांगितलं की हा कुठलाही आजार निर्माण करत नाही, हे त्यांचं कन्क्लुजन्स आहे. म्हणजे आर स्ट्रेन ही निमोनोकोकस स्ट्रेप्टोकोकस निमोनियाची ही नॉन पॅथोजेनिक स्ट्रेन आहे. आता ह्या दोन स्ट्रेन वापरल्यानंतर त्यांनी हा जो काही येस बॅक्टेरियामुळे जो काही डेड होतो याच येस बॅक्टेरियाला त्यांनी हीट दिली. हीट दिल्यामुळे काय झालं की त्यातील जे काही विषारी घटक होते ते विषारी घटक निघून गेले आणि विषारी घटक निघून गेल्यानंतर तो पॅथोजेनिक स्ट्रेन त्यामध्ये शिल्लक न राहिल्यामुळे जे काही ऑब्झर्वेशन आपल्याला अपेक्षित होतं किंवा ग्रिफिथ या शास्त्रज्ञांना अपेक्षित होतं तेच ऑब्झर्वेशन त्यांना मिळालं आणि या ऑब्झर्वेशनमुळे कुठलाही विषारी स्ट्रेन असल्यामुळे हा माईस त्यांना या ठिकाणी जिवंत असलेला मिळाला. या ठिकाणी आपण या तिन्ही गोष्टींचा चांगला बारकाईने अभ्यास करूया. आर स्ट्रेनमुळं बॅक्टेरिया हा माईस हा जिवंत राहतो. येस हीटच्या स्ट्रेनमुळं बॅक्टेरिया जिवंत राहतो. म्हणून चौथ्यांदा काय केलं त्यांनी, एक कन्क्लुजन अशा पद्धतीने केलं की त्यांनी या दुसऱ्या माईसला येस हीट ही ज्याच्यामुळे माईस हा जिवंत राहतो त्याला कंबाईन केलं आर स्ट्रेन बॅक्टेरिया बरोबर की ज्याच्यामुळे देखील हा माईस जिवंत राहतो. अपेक्षा अशी होती या एक्सपेरिमेंटची की तो माईस या ठिकाणी लाईव्ह किंवा जिवंत असायला हवा होता. परंतु एक विज्ञान आहे, एक सायन्स आहे, अनएक्सपेक्टेड त्यांना रिझल्ट मिळाला आणि कदाचित हेच अनएक्सपेक्टेशन त्यांना एक नवीन प्रिन्सिपल घेऊन गेलं. तरी डेड झाला त्यावरून त्यांना एक गोष्ट हा कळाली की येस हीट हा एक नॉन पॅथोजेनिक्स आहे, हाही एक नॉन पॅथोजेनिक्स आहे, परंतु आर जो नॉन पॅथोजेनिक्स होता हा पॅथोजेनिक बनला. हे ऑब्झर्वेशन आपण पुढे पाहणार आहोत, पण हा मुद्दा आपण रिपीट करूया. हा पॅथोजेनिक म्हणला, हा कुणामुळे पॅथोजेनिक म्हणला, ज्यावेळेस हा एकटा जर दिला असेल तर माईस हा जिवंत राहतो, पण ज्यावेळेस हा कॉम्बिनेशन मध्ये दिला जातो तो माईस हा मरतो. म्हणजे यस हीटने याला विषारी बनवलं आणि यस हीटने याला विषारी बनवलं म्हणजे काय, तर यस हीट मधून काहीतरी यातून ट्रान्सफर झालं. काय ट्रान्सफर झालं किंवा काय ट्रान्सफरिंग झालं हे त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच आर स्ट्रेनला काहीतरी भेटलं, कुणाकडून भेटलं, येस हीटकडून भेटलं आणि हे काहीतरी भेटणं यालाच यांनी नाव दिलं ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. आज या ठिकाणी या आपण कन्क्लूड आजच्या घडीला करू शकतो की या हिट किड येस स्ट्रेन मुळे आर स्ट्रेनला जे काही त्याचा विषारी घटक मिळाला, याची जेनेटिक इन्फॉर्मेशन याच्याकडे जी काही ट्रान्सफर झाली ती डेफिनेटली त्यातील डीएनए मुळे झाली, हे आज आपण कन्फर्म करू शकतो. पण त्यावेळेस काय आहे हे ग्रिफिथ त्यांना सांगता आलं नाही, म्हणून त्याला त्यांनी डीएनए हे नाव खूप आपण लेटर ऑन पिरियड मध्ये सायंटिस्टने दिलं, पण त्याला त्यांनी ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल हे नाव दिलं. आपल्याला एक स्टेटमेंट जरी मिळालं की ग्रिफिथ या शास्त्रज्ञांचं कॉन्ट्रीब्युशन काय, तर जेनेटिक मटेरियल किंवा डीएनएचा इव्होल्युशन पाहत असताना त्यांनी जो घटक ट्रान्सफर होतो, जेनेटिक गोष्टी ट्रान्सफर होतात, त्याला त्यांनी ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल हे आपल्याला या ठिकाणी नाव दिलं.
आता आपण नेक्स्ट शास्त्रज्ञाकडे जातो. इट इज अ ग्रुप ऑफ शास्त्रज्ञ. हे 3 शास्त्रज्ञ, एक आयव्हेरी आहे, मॅककार्टियाज आहे आणि मॅक्लॉइड्स आहे. 1944 मध्ये त्यांनी एक्सपेरिमेंट केला. 1928 मध्ये जो ग्रिफिथ यांचा एक्सपेरिमेंट होता की ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल, त्याच धर्तीवर थोडा ऍडव्हान्स फॉर्म मध्ये यांनी एक्सपेरिमेंट केला. ग्रिफिथ यांनी माईच्या ब्लडवर काम केलं होतं, परंतु यांनी सेम एक्सपेरिमेंट केला, परंतु या ठिकाणी त्यांनी टेस्ट ट्यूबचा वापर केला किंवा आपण परीक्षा नळीचा वापर केला असं आपण या ठिकाणी म्हणूया. तर या ठिकाणी महत्वाचा एक्सपेरिमेंट यांनी काय केला, तर जो काही ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल जे सांगितलं होतं, मागची जर स्लाइड्स तुम्ही आठवण्याचा प्रयत्न केला, आर हा विषारी बनला म्हणजे आर हा एस मध्ये कन्वर्ट झाला. आणि हे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल काय आहे हे ग्रिफिथ यांना सांगता आलं नाही. ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल तर मॅककार्थी, मॅक्लॉइड्स आणि ॲव्हरी या शास्त्रज्ञांनी हे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल डीएनए आहे हे एक्सपेरिमेंटच्या द्वारे सांगितलं. काय एक्सपेरिमेंट आहे आपण थोडक्यात हा या ठिकाणी पाहूया. तर या ठिकाणी यांनी काय केलं, जे काही एस हीट कीड बॅक्टेरिया होता त्यातील जे काही बायोकेमिकल्स होते ते बायोकेमिकल्स रिमूव्ह करण्यासाठी वेगवेगळे डायजेस्टिंग एन्झाईम्स वापरले. फॉर एक्झाम्पल, हे हीट कीड एस सेल्स आहे की यातले हे ब्लड्स आहे, या ब्लड्स मधील जे काही घटक आहेत, जो काही बॅक्टेरिया जो काही आहे एस कीडचा, त्यांना पूर्णपणे खात्री होती हा लिपिड्स रिस्पॉन्सिबल नाही. यातून लिपिड्स काढण्यासाठी जे काही त्यांनी एन्झाईम्स वापरलं ते लायपेज म्हणजे जे लिपिड्सला ब्रेकडाऊन करतं, म्हणजे यामध्ये आता लिपिड्स नाही. शुगर डेफिनेटली त्या काळापर्यंत 1944 पर्यंत नक्की हे कन्फर्म गोष्ट झाली होती, शुगर आणि लिपिड्स जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर करत नाही, म्हणून शुगर देखील यातून जे काही एन्झाईम आहे एज एन्झाईम्स वापरून त्यांनी शुगर काढली. मग आता कुठले बायोकेमिकल्स या सोल्युशन मध्ये राहिले किंवा बॅक्टेरियाच्या सेल्स मध्ये राहिले, तर 3 गोष्टी बॅक्टेरियाच्या सेल्स मध्ये राहिल्या. एक, त्या बॅक्टेरियलच्या सेल्समध्ये प्रोटीन्स होते, दुसरा जो काही घटक होता त्यामध्ये आरएनए होता आणि तिसरा घटक जो काही होता तो डीएनए होता. मग आता हे द्वंद्व किंवा आपण त्याला त्रिद्वंद्व असं म्हणूया की कोण रिस्पॉन्सिबल आहे. प्रोटीन एस सेल करून आरएनए प्रोटीनने इन्फॉर्मेशन नेली की आरएनए इन्फॉर्मेशन नेली की डीएनए इन्फॉर्मेशन नेली. त्यासाठी प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम्स वापरलं, त्याचं नाव प्रोटीनेज आहे. म्हणजे याचा अर्थ आता या सोल्युशन मध्ये प्रोटीन नाही आहे, तर या सोल्युशन मध्ये कुठले घटक आहेत, फक्त या ठिकाणी 2 घटक आहेत, एक डीएनए आहे आणि आरएनए आहे. तर त्यांच्या ऑब्झर्वेशन मध्ये असं आलं की या एस सेल मध्ये डीएनए आणि आरएनए असताना ज्यावेळेस आपण त्यामध्ये आर सेल कंबाईन करतोय त्यावेळेस हा आर सेल एस सेल मध्ये कन्वर्ट होतोय. म्हणजेच डीएनए आणि आरएनए या दोघांपैकी कुठला तरी घटक रिस्पॉन्सिबल आहे. नंतर या सोल्युशन मध्ये आरएनए काढून टाकण्यासाठी त्यांनी जे काही एन्झाईम्स वापरलं ते आरएनएज म्हणूया. हा आरएनएज एन्झाईम्स काढल्यानंतर त्यांना ही एक गोष्ट ऑब्झर्वेशन मध्ये आली की आरएनए एन्झाईम्स काढून टाकल्यानंतर यामध्ये केवळ डीएनए शिल्लक होतं आणि हे डीएनए शिल्लक असताना आर टाईपच्या सेल्स या एस टाईपच्या सेल्स मध्ये कन्वर्ट झाल्या. अजूनही त्यांना कन्फर्म करायचं होतं, म्हणून या सोल्युशन मधून डीएनए काढून टाकण्यासाठी त्यांनी डीएनएज एन्झाईम्स वापरलं. तर त्यांना डीएनए एस सेल्स मध्ये नसल्यामुळे किंवा काढून टाकल्यामुळे आर टाईपच्या सेल्स या रेड कलर मध्ये नाहीये, एस टाईपच्या सेल्स मध्ये कन्वर्ट होत नाही. म्हणजेच या ग्रिफिथच्याच एक्सपेरिमेंटला थोडं मॉडिफिकेशन करून, थोडं ऍडव्हान्स फॉर्म करून त्यांनी हे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल या तिघांनी जे काही नमूद केलं, डीएनए हे हेरिडिटरी मटेरियल्स आहे, हे त्यांचा एक्सपेरिमेंट आपल्याला सांगून जातो. नेक्स्ट, हार्सले आणि चास यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, तर या शास्त्रज्ञांनी बॅक्टेरिया फेजवर काम केलं. बॅक्टेरिया फेज म्हणजे काय, बॅक्टेरिया खाणारा. हा बॅक्टेरिया फेज, बॅक्टेरियाला कोण खातं, तर बॅक्टेरियाला खाणारा जो काही आहे तो व्हायरस आहे. तो व्हायरस याचं एक वैशिष्ट्य आहे, व्हायरस ज्या वेळेस बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतो त्यावेळेस त्याचं जेनेटिक मटेरियल
DNA असेल किंवा RNA असेल, हा जेनेटिक मटेरियल या बॅक्टेरियामध्ये इन्सर्ट करतो आणि हेच जेनेटिक मटेरियल त्या बॅक्टेरियाच्या DNA ला आपण जे सांगू ते काम करायला लावतं. हा एक बेसिक कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी कळायला पाहिजे. दुसरं आपल्याला एक्सपिरियन्ससाठी जी काही अजून मूलभूत गोष्ट माहित असणं गरजेचं आहे. कुठलाही व्हायरसचं स्ट्रक्चर पाहिलं तर त्याच्या जेनेटिक मटेरियलला जे काही कोटिंग केलं जातं, जो काही कोट आहे तो बनलेला असतो प्रोटीनचा आणि त्याचं जे काही जेनेटिक्स मटेरियल्स आहे ते जेनेटिक्स मटेरियल असतं DNA. आणि आता हर्षा आणि चेसला हाच एक्सपेरिमेंट या ठिकाणी करायचा आहे. आता आपल्याला माहित आहे की कुठलाही बॅक्टेरियोफेज हा DNA मटेरियल टाकतो, परंतु 1952 मध्ये ही कल्पना नव्हती की हा काय ट्रान्सफर होतं, या व्हायरसकडून बॅक्टेरिया सेलमध्ये ट्रान्सफर काय होतं, हे प्रोटीन ट्रान्सफर होतात की हा DNA ट्रान्सफर होतो. त्यासाठी त्यांनी एक्सपेरिमेंट केला आणि त्यासाठी त्यांनी दोन गोष्टी वापरल्या. एक रेडिओ ऍक्टिव्हिटी सल्फर वापरला. सल्फर का वापरला तर प्रोटीन्स मध्ये सल्फर असतो. आणि दुसरा त्यांनी वापरला रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस, जो आहे P32चा. फॉस्फरस का वापरला तर DNA मध्ये फॉस्फरस घटक असतो. रेडिओ ऍक्टिव्ह याचा अर्थ आपण थोडक्यात समजून घेऊया की त्याला कलरेशन केल्यानंतर, म्हणजे त्यांनी जे काही एक्सपेरिमेंट केले, दोन पद्धतीने त्यांनी एक्सपेरिमेंट केले. प्रथम त्या बॅक्टेरियाला इन्फेक्ट केलं त्यांनी या बॅक्टेरियोफेजने की ज्याचा प्रोटीन्स हा रेडिओ ऍक्टिव्ह होता, जो येलो कलर मध्ये दिसतोय. आणि ज्यावेळेस त्यांनी त्याला इन्फेक्ट केलं आणि या बॅक्टेरिया सेल्सचं ज्यावेळेस त्यांनी ऑब्झर्वेशन केलं, त्यावेळेस त्यांना असं जाणवलं की बॅक्टेरिया सेल्समध्ये या ठिकाणी कुठलाही येलो कलरचा पार्ट नाही. येलो कलरचा पार्ट इन्सर्ट होत नाही, याचा अर्थ हे व्हायरस बॅक्टेरियामध्ये हा प्रोटीन ट्रान्सफर करत नाही किंवा इन्फॉर्मेशन प्रोटीनच्या स्वरूपात दिली जात नाही. परंतु ज्यावेळेस या बॅक्टेरियाला त्यांनी जो बॅक्टेरिया फेज आहे त्याच्याद्वारे ज्यावेळेस इन्फेक्ट केलं आणि त्यासाठी त्यांनी DNA-तील फॉस्फरस P32ला वापरलं, त्यावेळेस त्यांना बॅक्टेरियाचं ज्यावेळेस कल्चरचं ऑब्झर्वेशन केलं त्यावेळेस त्यांना कळालं की बॅक्टेरियामध्ये P32 रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस त्यांना दिसून येतो. म्हणजेच प्रोटीन आणि DNA यांच्या दोघांच्या भांडणामध्ये जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर कोण करतं किंवा कोणाद्वारे ट्रान्सफर केलं जातं तर हर्षा आणि चास या एक्सपेरिमेंटनी हे कन्फर्म केलं. ऑलरेडी 1944 जो मागचा आपण एक्सपेरिमेंट पाहिला त्यांनी सांगितलं होतं DNA ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल्स आहे, पण त्याला आणखी कन्फर्म करण्याचं काम आपल्याला हर्ष आणि चास या एक्सपेरिमेंटनी केलं. त्यामुळं हा DNA जेनेटिक मटेरियल्स आहे हे कन्फर्म करण्याचं काम किंवा कॉन्ट्रीब्युशन या दोन सायंटिस्टचं जातं. 1950 मध्ये आज ज्यावेळेस हा DNA डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिडनी बनलेला आहे हे कन्फर्म झालं, नायट्रोजन बेसिस काय आहेत सर्व पाहण्यात आलं, जे काही प्युरिन्स नायट्रोजन बेसिस आहेत, त्याचबरोबर दुसरी जी काही बेसिस आहे पिरिमिडिन बेसिस आहेत हे आपल्याला माहीत असेल तरी आपण प्युरिन म्हणजे काय येतं तर त्याच्यामध्ये ऍडेनिन आणि गॉनिन ह्या दोन बेसिस येतात. पिरिमिडिन म्हणजे काय येतं DNAच्या संदर्भामध्ये सायटोसिन्स आणि थोडंसं मला इथे सायटोसिन्स आणि या ठिकाणी आपण ऍडेनिन आणि गॉनिन असं म्हटलेलं आहे आणि या ठिकाणी सायटोसिन्स आणि हा थायमिन हा घटक DNA च्या संदर्भात येतो. तर त्यांना असं ऑब्झर्वेशन्स मध्ये आलं इरविन चार्गुट्स की DNAच्या संदर्भामध्ये हे जे काही न्यूक्लियोटाइड्स मध्ये नायट्रोजन बेसेस आहेत त्यांची संख्या ही सेम असते. म्हणजेच प्युरिन जर 10 जर असतील तर पिरिमिडिन देखील 10 असतील. थोडक्यात चार्गॉपचा रूल आपण सोप्या भाषेमध्ये असं सांगू शकतो की प्युरिन आणि पिरिमिडिनचा रेशो DNAच्या संदर्भात हा एकच असतो. हा चार्गॉपनी दिलेला रूल प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स यांची क्वांटिटी किती असावी किंवा त्यांची क्वांटिटी समान असते हे या ठिकाणी नमूद केलं. नंतर जो काही फेमस एक्सपेरिमेंट जो काही आपल्याला 1953 मध्ये DNA-ची सर्पिलाकार रचना सांगितली ती वॅटसन आणि क्रिक या मॉडेलनी सांगितली. परंतु त्यांना मदत करण्यासाठी दोन शास्त्रज्ञ जे काही होते त्यांनी जो काही पहिल्यांदा DNA-चा फोटो रोझालिन फ्रँकलिन यांनी ज्या इन्स्ट्रुमेंटच्या द्वारे काढला तो होता एक्स-रे डिफ्रॅक्शन. ह्या एक्स-रे डिफ्रॅक्शन म्हणजे वॅटसन आणि क्रिक यांच्याबरोबर
किंवा यांना मदत ज्या शास्त्रज्ञांनी, ह्या मॅडम आहेत, स्त्री शास्त्रज्ञ होत्या, त्यांच्यामुळे मदत झाली. यांनी फोटोग्राफ काढून तो त्यांना सपोर्ट केला. परंतु 1961 मध्ये जे काही नोबेल डीएनएच्या संदर्भात देण्यात आलं ते 3 शास्त्रज्ञांना विभागून देण्यात आलं. एकाचं नाव वॅटसन, क्रिक आणि थर्ड जे काही होते ते मॉरिस विल्किन्सन्स होते. 1961 मध्ये त्यांना देण्यात आलं. पण रोझालिंड फ्रँकलिन यांचं आपण कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी विसरू शकत नाही. नेक्स्ट क्रिक, जे वॅटसन आणि क्रिक मधलेच क्रिक आहे, तर त्यांनी ऑब्झर्वेशन करत असताना एक सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युल बायोलॉजी सांगितलं. सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युल बायोलॉजी याचा अर्थ की सेलच्या न्यूक्लियसमध्ये असणारा हा डीएनए मध्ये जी काही माहिती जीनच्या स्वरूपात स्टोअर केली जाते ती माहिती डीएनए हा आरएनए ला देतो आणि त्याच माहितीच्या आधारे आरएनए किंवा ती सेल पर्टिक्युलर किंवा स्पेसिफिक प्रोटीन्स बनवते. हेच आपल्याला संपूर्ण लाईफचा सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी म्हटलं जातं. आणि डीएनए पासून आरएनए बनणं या प्रोसिजरला जे काही नाव दिलं जातं तिलाच आपण ट्रान्सक्रिप्शन असं म्हटलं जातं. आणि आरएनए पासून प्रोटीन्स बनणं या प्रोसिजरला जे काही नाव दिलं जातं त्यालाच आपण ट्रान्सलेशन असं म्हटलं जातं. आणि होल प्रोसेसला एक सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी असं म्हटलं जातं, जो संपूर्ण ऑर्गॅनिझम मध्ये कंडक्ट केला जातो. मेस्ले आणि स्टाल यांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन्स आहे की एक सेल मधून कुठलीही सेल्स असेल त्यापासून 2 सेल, मिलियन बिलियन सेल्स तयार होतात. त्याचबरोबर या सेलचं डिव्हिजन होत असताना ज्या पद्धतीने सेलचं बाकीचे सायटॉल्स किंवा बाकीच्या घटकांचं डिव्हिजन होतं त्याच पद्धतीने त्यातील डीएनए घटकाची देखील कॉपी होते, डुप्लिकेशन्स होते. म्हणजेच हे जे काही रेप्लिकेशन्स आहे हे रेप्लिकेशन कसं होतं, कुठल्या पद्धतीने होतं, कुठले एन्झाईम त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे हे शोधण्याचं कॉन्ट्रीब्युशन जे काही केलं त्या शास्त्रज्ञांचं नाव आहे मेस्लिन स्टाल. आणि ज्या पद्धतीने हे जे काही रेप्लिकेशन्स होतं त्यांनी जी काही मेथड्स इंडिकेट केली आपण तिला म्हटलं जातं सेमी कन्झर्वेटिव्ह. सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड याचा अर्थ ज्या डीएनए स्टँड पासून जे काही 2 स्टँड बनलेले आहेत, हा ओल्ड स्टँड आहे आणि हे 2 न्यू स्टँड आहे, हा 1 स्टँड आहे आणि हा न्यू स्टँड आहे. तर या दोन्ही न्यू स्टँड्स मध्ये एक स्टँड हा ओरिजिनल स्टँडचा असतो. यालाच आपण सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन मेथड असं म्हटलं जातं. हे कॉन्ट्रीब्युशन जे काही आहे ते मेस्लिन आणि स्टाल या शास्त्रज्ञाचं आहे. नंतर या ठिकाणी आपले भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना, त्यांच्याबरोबरच रॉबर्ट होली आणि मार्शल निरेनबर्ग 1968 मध्ये त्यांनी जे काही कॉन्ट्रीब्युशन जसं मी सांगितलं की डीएनए कडून माहिती ही आरएनए कडे जाते आणि आरएनए पासून प्रोटीन बनतात. हे जी काही माहिती आहे त्याचा त्यांनी सखोल अभ्यास केला आणि या संदर्भात जेनेटिक कोड त्याचं पूर्णपणे विश्लेषण केलं. टोटल जेनेटिक कोड हे 64 आहेत. हे तुम्हाला जे दिसतंय म्हणजेच हे जेनेटिक कोड आणि प्रत्येक जेनेटिक कोड कुठला प्रोटीन सिंथेसिस बनवतो यासाठी हे जे काही कॉन्ट्रीब्युशन्स केलं, हे कॉन्ट्रीब्युशन साठी 1968 मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलं. जेनेटिक कोड हा सेपरेट व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिला तर हा जेनेटिक कोडचा कन्सेप्ट तुम्हाला हा अगदी चांगल्या पद्धतीने समजून येईल. या ठिकाणी हे 9वं कॉन्ट्रीब्युशन पाहिलं आपण. साधारणपणे 10 सायंटिस्ट आपण या ठिकाणी कव्हर केले. थोडक्यात डीएनए हे जेनेटिक मटेरियल इव्हॉल्व्ह होत असताना आपण कुणाला जेनेटिक्स मटेरियल म्हटलं जातं तर आपल्याला 2 जेनेटिक्स मटेरियल्स आहेत, एक डीएनए आहे आणि आरएनए आहे. परंतु जेनेटिक मटेरियल म्हटल्यानंतर आपला आरएनएच आपल्या नजरेसमोर उभा राहतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्यावेळेस लाईफ इव्हॉल्व्ह होत होतं त्यावेळेस लाईफ मध्ये पहिल्यांदा जे जेनेटिक मटेरियल तयार झालं त्याला आपण आरएनए असं म्हटलं जातं. परंतु आरएनए हा एकेरी स्तंभ आहे, वेअर डीएनए हा डबल स्तंभ आहे. जेनेटिक मटेरियल्स तोच ऍक्सेप्टेड केला जातो जो मोर स्टेबल आहे. आरएनए त्याच्या केमिकल रचनेमुळं त्याच्या स्वरूपामुळं हा कमी स्टेबल आहे.
त्यापेक्षा डीएनए हा मोर स्टेबल आहे केमिकली आणि स्ट्रक्चरली. म्हणून डीएनएला आपण आणि आरएनएला देखील कम्पॅरेटिव्हली आपण प्रॉपर्टी किंवा त्याचे एक वैशिष्ट्य म्हणूया. आणि डीएनए रेप्लिकेशन्स हे डीएनएचे एक वैशिष्ट्य आहे. कम्पॅरेटिव्हली जेनेटिक मटेरियल डीएनए आणि आरएनए त्यामध्ये जो काही बदल होतो, त्यामध्ये जे काही म्युटेशन होतं, ते म्युटेशन हे काही हजारो काही लाखो वर्षाचं असतं कम्पॅरेटिव्हली बाकीच्या बायोकेमिकल मटेरियल्स पेक्षा. म्हणून आपण डीएनए आणि आरएनएला जेनेटिक मटेरियल्स असं संबोधलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, या सेशन्समध्ये डीएनए मॉलिक्यूल कसा इव्हॉल्व्ह झाला, कुठले सायंटिस्ट त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युट करत होते, आपण साधारणपणे 9 ते 10 सायंटिस्टची कॉन्ट्रीब्युशन्स आणि त्यांची कन्क्लुजन्स ही किंवा त्यांनी कुठली टेस्ट किंवा कुठलं कन्क्लुजन अनुमान काढलं हे आपण पाहिलं. आपण काही प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आपल्या पुढे तुम्ही जर व्यवस्थित व्हिडिओ स्टॉप करून जर वाचला तर तुम्हाला असं दिसेल की हर्षा आणि चेस या शास्त्रज्ञांनी जो काही एक्सपेरिमेंट केला, तुम्हाला आठवत असेल तो एक्सपेरिमेंट त्यांनी बॅक्टेरिया फेजवर केला, तर त्यांच्या मनामध्ये काय होतं, त्यांनी कुठला क्रायटेरिया कन्सिडरेशन केला होता. व्हिडिओ स्टॉप करा, परत हर्षा आणि चेस पहा, त्या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. तरी या ठिकाणी मी थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो की बॅक्टेरिया फेजवर काम करत असताना हे त्यांनी कन्फर्म केलं होतं की हा प्रोटीन कोड आहे, कॅप्सिड्स आहे. या कॅप्सिड्समध्ये प्रोटीन्समध्ये सल्फर हा घटक इन्क्लूड असतो आणि हा जो काही जेनेटिक मटेरियल डीएनए आहे त्यामध्ये फॉस्फरस हा घटक असतो. यावरच त्यांनी एक्सपेरिमेंट केला. जर कन्सेप्ट असेल तर आपण जर याचं उत्तर जर पाहिलं तर तुम्हाला ऑप्शन्स आहे डीएनए कंटेन्स फॉस्फरस अँड प्रोटीन्स कंटेन्स सल्फर, हे ऑप्शन या ठिकाणी लक्षात येईल. आणि शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहतोय, तोही प्रश्न आपण वाचून पाहूया. पहिले सायंटिस्ट आपण पाहिलं होतं फ्रेडरिक ग्रिपर 1928 मध्ये त्यांनी माईसवर प्रयोग केला होता आणि जो काही बॅक्टेरिया वापरला होता तो स्ट्रिप्टोकोकस निमोनिया वापरला होता. प्रश्न दिले जाते की त्यांचं कन्क्लुजन काय होतं, एक्सपेरिमेंटनी त्यांनी काय रिमूव्ह केलं. परत आपण फ्रेडरिक ग्रिपर जर पाहिलं तर त्याचं उत्तर डीएनए आहे हे त्यावेळेस त्यांना सांगता आलं नाही, परंतु त्यांनी डीएनए सारखं काहीतरी असावं हे सांगण्याचं कन्क्लुजन केलं. काहीतरी असावं त्यालाच आपण हे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल असं म्हटलं जातं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल असेल. मला वाटतं हा सेशन अगदी समराईज करून परीक्षेच्या अँगलनी मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला या ठिकाणी बायोलॉजीचं कुठलंही मास्टर किंवा पीएचडी व्हायचं नाही. आपला अप्रोच ही आपली स्पर्धा परीक्षेमध्ये या सेशनवर किती प्रश्न विचारले जातील. Thank you for watching Target with Professor B's Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.